अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. अर्थात ज्यांनी ज्ञानरूपी प्रकाशाने अज्ञानरूपी अंधकाराने अंध झालेल्यांचे डोळे उघडले आहेत अशा गुरूंना माझा नमस्कार असो. सब धरती कागज करू लेखनी सब बन राय, सात समुंदर की मसी करू गुरु गुण लिखान जाय. जर संपूर्ण धरती कागद मांडला व जंगलातील लाकडे लेखणी तसे सर्व समुद्रातील पाणी शाई बनले तरी सुद्धा या दीपस्तंभ रूपी गुरुचा महिमा काही शब्दात वर्णन करू शकत नाही. इतके त्यांचे ज्ञान, जिद्द, चिकाटी, ज्ञान पिपासू वृत्ती, सेवाभाव, नम्रता, सौजन्यशीलता, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व हे गुण दीपस्तंभासम दिशादर्शक आहेत. तरीही अशा या अलौकिक व्यक्तिमत्वाविषयी त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देण्याचा हा छोटासा प्रयत्न. आमच्या या परमेश्वरूपी गुरु आमचे पाथेय ज्ञान सागरातील दीपस्तंभ आदरणीय सुभाष काडाप्पा सर यांना तशहा वंदन. जय शिवराय मित्रांनो. प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात ज्यावेळी तो शाळेत जात असतो, शाळेत गेल्यानंतर त्याचा एक अननोन असा एक हिरो असतो जो त्यांना समोर प्रत्येक वेळी बघत असताना असं वाटत असते की मला पुढे जाऊन यांच्यासारखं व्हायचंय. एक शिक्षक नक्की असतो प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात ज्यांना बघितल्यानंतर त्या मुलाला असं वाटत असतं की एक ना एक दिवस यांना माझ्यावर अभिमान होईल, मला असं काहीतरी वागायचंय. असेच जे कोणी जवाहर हायस्कूल, कबनूर हायस्कूल, साजने हायस्कूल या तिन्ही शाळांमध्ये शिकलेले आहेत किंवा इचलकरंजीतल्या असंख्य अशा शिक्षणातल्या तज्ञ असलेल्या शिक्षकांना एक नाव घेतल्यानंतर आदरानं मान नक्की खाली जाते, ते म्हणजे माननीय गुरुवर्य सुभाष काडाप्पा सर. आवाजात दरारा, विचारात प्रखरता, अतिशय स्पष्ट बोलणारे आणि प्रत्येकाला एका भेटीत जिंकणारे, ज्यांच्या आवाजातून प्रेम, तळमळ, शिक्षणाबाबतीतली आणि प्रत्येक विद्यार्थ्याला घडवण्याची जिद्द असलेलं विचारसरणी हे बघितल्यानंतर एक आपलेसं व्यक्तिमत्व करून सोडणारे सुभाष काडाप्पा सर. लहानपणी माझा अनुभव त्यांच्याबद्दलचा असा आहे की पहिल्यांदा कथाकथन, एकतर पहिली गोष्ट कथाकथन म्हणजे आम्हाला त्या काळापर्यंत माहितीही नव्हतं काय आहे, पण प्रत्येक शिक्षक सांगायचे की सुभाष काडाप्पा सर कथाकथन खूप छान करतात आणि आम्हाला तो कधी अनुभवच आला नव्हता. मी 9वीत असताना मला तो प्रसंग आठवतो की 9वीत असताना पहिल्यांदा तो मला अनुभव आला आणि ज्यावेळी सरांनी सुरू केलं त्यांचं कथाकथन, प्रत्येक शब्दाला, प्रत्येक त्यांच्या एका वाक्याला अंगावर शहारे यायला लागले. तो अनुभव आमच्यासाठी खूप नवा होता. शहारे येणे म्हणजे काय त्याच्या आधी आम्हाला माहिती नव्हतं, पण कोणीतरी व्यक्ती समोरून बोलतोय आणि आपल्या अंगावर शहारे येतात. त्यांच्या बोलण्याच्या आवाजाच्या चेंजेसनुसार कित्येक कधी हसू येतं, कधी डोळ्यात आपसुक पाणी येतं, असं मन भिडवून टाकणारं ज्यांचं वक्तृत्व माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा ऐकलं ते म्हणजे माननीय सुभाष काडाप्पा सर. आज कित्येक वर्षानंतर ज्यावेळी मी थोडाफार एबल झालेलो आहे, अजूनही मी त्यांच्या म्हणजे त्यांच्या शेजारी बसायला मी घाबरतोय, आज मी नर्वस आहे, पण आज मला तो सुवर्ण योग आलेला आहे की मी सरांशी बोलू शकतोय, जे मला शाळेत कधी जमलं नव्हतं. त्यांचे विचार ऐकू शकतो. आज सरांच्याकडून आपण आजची शिक्षण पद्धती, त्या काळची शिक्षण पद्धती याबद्दल तर जाणून घेणारच आहोत, पण सर आज नक्कीच आम्हाला, नवीन पिढीला, विद्यार्थ्यांना, पालकांना आणि गुरुजनांना, शिक्षकांना एक वडिलकीचा सल्ला नक्की देतील. आणि तो सल्ला माझं म्हणणं आहे की ज्यावेळी प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी आणि पालक ऐकतील त्यावेळी त्यांच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर आज खूप महत्वाचा आणि खूप सुवर्णमय आमच्या युट्यूब चॅनेलचा क्षण आहे की मला जे मनापासून गुरु म्हणून आवडायचे ते सुभाष काडाप्पा सर आज प्रत्यक्षात माझ्यासोबत आहेत. त्यामुळं सरांचं मी पहिला वेलकम करतो. सर नमस्कार. सर, आमच्या प्रेक्षकांसाठी तुमच्या जीवन प्रवासाबद्दल काय सांगा? तसं पाहिलं तर माझा जीवन प्रवास थोडा खडतर आहे, कारण मी केवळ 2 वर्षाचा असताना माझी आई वारली. वडीलना डायबिटीस असल्यामुळं त्यांची प्रकृती सोसो असायची आणि घरची शेतीवाडी वगैरे करायला कोणी नाही आहे. मोठी 2 भावंडं शिकत असायची. त्यामुळे मला वडील पहिल्यापासून म्हणायचे की तू राखट आहेस, तू शेती कर. पण मला शिक्षणाची खूप आवड होती.
आणि दुर्दैवानं मी 10वीला नापास झालो. माझं होय. इंग्रजी विषय राहिला. बर मग तर वडिलांनी पक्क ठरवलं की तू म्हणले तू आता शेतीच करायची. बर मग मी वडिलांना म्हटलं की मला तुम्ही हवं तेवढं शेतीतलं काम लावा, हा पण मी ऑक्टोबरला इंग्रजी घेऊन बसणार हा. आणि पास होऊन दाखवणार. बर त्यांनी परवानगी दिली. शेतीत दिवसभर काम करायचं, संध्याकाळी 1 तासभर परचुरे नावाचे क्लासेस होते त्यांच्याकडे जात होतो. हा आणि मी ऑक्टोबरला इंग्रजी घेऊन पास झालो. बर 10वी पास झालो. त्यामुळं वडील पुन्हा जूनला म्हणाले की नाही आता तू कॉलेजला जायचं नाही, पुन्हा शेतीच कर. पण मी अगदी बंडखोरी वृत्तीने सांगितलं की मी कॉलेजला जाणार. बर मी नापास झालो तर मला कॉलेजमधून काढा तुम्ही त्या हा. क्षणाला, आणि कॉलेज 12 पर्यंत असतात, दिवसभर मला काम लावा. हम्म. या भावनेने मी वडिलांना वाद घालून शिकलो. आणि नंतर प्री डिग्री ते BA MA पर्यंत माझा सेकंड क्लास कधीही चुकला नाही. हा. आणि मी BA झालो, B.Ed झालो, MA झालो. आणि पहिल्यांदा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्राचार्य D.A. पाटलांच्या मुळं हम्म. शिक्षक म्हणून माझी नेमणूक झाली. त्यानंतर मग पुढचा प्रवास शिक्षक म्हणून हा जवळजवळ 32-33 वर्ष माझा प्रवास राहिला. वेगवेगळ्या शाळेंमधून वेगवेगळ्या शाळांमधून. मी विवेकानंदच्या माणगाव हायस्कूलमध्ये होतो, इचलकरंजीच्या बापूस साळुंखे हायस्कूलमध्ये होतो. त्याच्यानंतर मी आंतरभारतीला इचलकरंजीला होतो. आणि त्याच्यानंतर तिथली जवळजवळ माझी 15-16 वर्षाची अनुदानित शाळेवरची सर्व्हिस सोडून हम्म. मी कबनूर एज्युकेशन सोसायटीच्या कबनूर हायस्कूलमध्ये विनानुदान शाळेवरती मुख्याध्यापक म्हणून आलो. मला बरोबर. पेमेंट, पेन्शन याची कुठल्याही प्रकारची गॅरंटी नव्हती, हा. तरी मी आलो. बरोबर. एक सर मला विचारायला आवडेल की तुम्ही कबनूर हायस्कूलला जॉईन होण्याचं त्या काळात तुम्ही ऑलरेडी प्रस्थापित होतात आणि म्हणजे गव्हर्नमेंट मान्यतेनुसार सर्व पगारी वगैरे सुरू होत्या, तरी तुम्ही विना अनुदानित शाळेत येण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यावेळी खूपच लोकांना विचित्र वाटला असेल की म्हणजे अनुदानित असताना आपण सगळं सोडून नवख्या शाळेत जातोय ज्याचं भविष्य अजून कोणालाच माहिती नाहीये, अनुदान मिळेल नाही मिळेल. पण त्यावेळेस सर तुम्हाला भीती नाही वाटली किंवा त्यावेळेची परिस्थिती एकूण कशी होती? काय होतं की ज्यावेळेला मी 7वीला होतो त्यावेळेला आमच्या कबनूरमध्येच दिगंबर रामचंद्र कबनूरकर, कबनूरचेच, हा त्यांनी LIC मधली सर्व्हिस सोडून बर त्यांनी कबनूरला हायस्कूल चालू केलं होतं. बर त्यावेळेला आम्ही 8वीमध्ये आम्ही एक 10 मुलं होतो, 9 मुलं आणि 1 मुलगी. हा त्यावेळेला KM आवळे माझे मित्र, हा राप्पा केटकाळे म्हणून एक होते, प्रकाश इंगवले होते, अशी आम्ही 8-9 मुलं इथं कबनूरला नागापांच्या वाड्यामध्ये आमची शाळा असायची. दिवसभर तिथे मेंढरं बसायची. बर नंतर सकाळी आम्ही आल्यानंतर ते सगळं झाडून काढायचं हा. आणि आमचे वर्ग चालू व्हायचे. आणि तिथं त्यांनी शाळा चालू केल्यानंतर त्यांनी आम्हाला आग्रह केला की तुम्ही इथे आमच्या इथं ऍडमिशन घ्या. आणि नंतर 8वीतून आम्ही 9वीत गेलो. आणि 9वीला मग आमचे पंचंगेचे चेअरमन PM पाटील, अन्य काही मुलं, संख्या वाढली थोडी. आम्ही तिथे 8वी 9वी दोन्ही पूर्ण करायला आलो होतो. एवढ्यात काय झालं की रत्नदीप हायस्कूल गंगानगर देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या नेतृत्वाखाली चालू होतं आणि त्या अनुदानित होतं. आणि आम्हाला अनुदान नाकारल्यामुळं शासनानं ही शाळा रत्नदीपमध्ये मर्ज करायला सांगितले आणि आम्ही तिथे गेलो. तिथून मग 10वी पर्यंतचं शिक्षण तिथं झालं. पण एक मनामध्ये खंत होती की आपण ज्या शाळेत शिकलो कबनूरला, तिथली शाळा बंद झाली, तेव्हा कबनूरला एक हायस्कूल व्हावं अशा प्रकारची माझी, आमचे KM आवळे मित्र, अशी आमची इच्छा होती. आणि ती काही संधी लवकर आली नाही. पुढे मी योगायोगाने शिक्षक झालो, आवळे सर सुद्धा शिक्षक झाले आणि आम्ही दोघे, आमच्या जीवनाचा प्रवास चालू झाला. आणि एकंदरीत स्वामी विवेकानंदच्या माणगाव हायस्कूलमध्ये मी 12-13 वर्ष काढल्यानंतर नेमिनाथ कोले, आवळे, त्यानंतर आमचे हे सगळे संचालक, मग त्याच्यामध्ये PM पाटील असतील, जयकुमार कोले असतील, महावीर मनेरे असतील, ही सगळी मंडळी
सुधाकररावजी मनेरे, हं, या सगळ्यांच्या पुढे मी हा विचार मांडला. हं, तर त्यांनीही तुम्ही करणार असं हरकत नाही, मी तुमच्या पाठीशी आहोत असं सांगितलं. हं, आणि मग शाळेची एक नवीन सुरुवात करण्याचा विषय आमच्या डोक्यात घोळायला लागला. हं, त्यावेळेला मी आंतरभारतीला होतो. शाळा मंजुरीपासून हं. सगळी प्रक्रिया आवळे सर आणि मी मिळून आम्ही त्यावेळेला केली. शिवगोन पाटील हं, पहाडासारखे आमच्या पाठीमागे उभं राहिले बरं. आणि शिवगोन पाटलांनी खूप मोठं सहकार्य त्या काळात आम्हाला केलं. आणि आम्हाला शाळेला मान्यता मिळणं मुश्किल होतं, कारण विवेकानंदला इथं शाळेला मान्यता मिळालेली होती. बरं. पण त्यावेळेला आदरणीय कल्लापना आवाडे दादा मंत्री होते हं, आणि त्यांचे पीए म्हणून माझे अगदी मित्र मधुकररावजी मनेरे हं. त्यांचे पीए होते. बरं. तेव्हा आम्ही मधुकर मनेरेंशी संपर्क केला आणि विचारलं की बाबा असं असं आम्ही हायस्कूल चालू करायचा विचार करतोय आणि आम्हाला परमिशन मिळेल का. हं. ते म्हणले प्रयत्न करूया, दादांना सांगूया वगैरे. हं, आणि मग ही प्रक्रिया चालू झाली. चालू झाल्यानंतर बरेच दिवस आम्ही झटलो. दादांकडे मी मुंबईला अनेक वेळा गेलो, मधुकरांच्याकडे गेलो. मधुकरांनी आम्हाला दादांची भेट घडवली. दादानी म्हटले की तिथं गावात एक शाळा चालू झालेली आहे, तुम्हाला मिळेल की नाही शंका आहे, पण मी प्रयत्न करतो. हं, आणि त्यावेळेला सुधाकररावजी नाईक, वसंतदादा मुख्यमंत्री होते हं, आणि सुधाकररावजी नाईक शिक्षण मंत्री होते. दादानी त्यांना सांगितले की माझ्या बहिणीचं गाव आहे हं. कबनूर बरं. आणि तिथं हायस्कूल पाहिजे आहे. हं, सगळे खालचे रिपोर्ट निगेटिव्ह होते, बरं. शाळा देता येणार नाही मान्यता असे होते. हं, पण तरी सुद्धा दादानी प्रयत्न केला. आणि आम्ही ज्या वेळेला जायचो त्यावेळेला मधुकरांच्या खोलीवर राहायचो, दादांच्या आमदार निवासामध्ये राहायचो, त्यांच्याकडे जेवायचो. हं. दादांचं फार मोठं सहकार्य आम्हाला त्या काळात लाभलं. मधुकर आमच्यासाठी खूप खूप झिजले हं, आणि त्यांच्या परिश्रमाला फळ आलं आणि आम्हाला शाळेला मान्यता मिळाली. हं. दादांचा दृष्टिकोन आणि बारकावे एवढे असायचे हं. की मला म्हटले हे मंजुरीचं पत्र देतोय पण गावात जाऊन फटाकड्यावर काय उडवायचे नाहीये, शांतपणानं तुमचं हायस्कूल तुम्ही चालू करा. पण तोपर्यंत जवळजवळ जुलै ऑगस्ट उजाडला होता. बरं. मुलांनी ऍडमिशन घेतलेली होती हं, आणि आम्हाला मुलं मिळणं मुश्किल झालं. हं. मग आम्ही आमचे सरपंच जयकुमार कोले असतील, शिवगुण पाटील असतील, हं. सुधाकररावजी मनेरे असतील, PM पाटील असतील, महावीर मनेरे असतील, आम्ही सगळे मिळून रस्त्यावरती राहायचो. दुसऱ्या शाळेत जाणारी मुलं अडवायचो आणि आमच्या शाळेत प्रवेश घ्यायला त्यांना प्रवृत्त करायचो. असं करून अगदी थोडी मुलं, माझ्या अंदाजा एक 15-20 मुलं आमच्याकडे मिळाली आणि त्याच्यावरती आमच्या ही कबनूर हायस्कूल सुरू झालं. कबनूर एज्युकेशन सोसायटीचं कबनूर हायस्कूल सुरू झालं. आम्ही एक 13 लोक त्यावेळेला संचालक होतो. हं, आजही आहोत तेच, काही त्यातले मयत झालेले आहेत. हं. आणि जे आहोत तेच आम्ही अगदी एक विचारानं आणि एक दिलानं आजपर्यंत गेली जवळजवळ 40 वर्ष ही संस्था आम्ही चालवतो आहोत. फक्त चालवतच नाहीये तर अग्रगण्य, इचलकरंजीतली एक अग्रगण्य संस्था म्हणून गणलं जातं. आज जिथं पट टिकत नाहीयेत, मुलांची संख्या कमी होत झालेली आहे, तर इथं 10वीला 450+ विद्यार्थी दरवर्षी परीक्षा देत आहेत आणि रिझल्ट ही दरवर्षी 100% लागतात. आणि का लागू नये? सरांसारखे मार्गदर्शक आहेत जे वडिलकीचा हात ठेवून सर्वांच्या पाठीशी उभे आहेत. आजच्या घडीला देखील आम्हाला लाजवेल इतकं काम किंवा इतके विचार, त्यांचे पॉझिटिव्ह विचारसरणी आहे आणि प्रगतीकडे वाटचाल आहे. त्यामुळं असे जिथं मार्गदर्शक असतील त्या शाळा कधी कुठल्याच गोष्टीत कमी पडणार नाहीत हे नक्कीच सांगतो. मला सर तुम्हाला विचारायचं होतं की सुरुवातीला अडचणी पण खूप आल्या असतील, त्याबद्दल काय सांगाल? काय काय अशा वेगळ्या अडचणी होत्या की ज्याच्यामुळं कधीतरी खचल्यासारखं पण वाटलं असेल? एवढा मोठा डिसिजन तुम्ही घेतला होता, इकडं आल्यानंतर कधी भीती वाटली का की ते सगळं सोडून आलोय, इथं सगळं नाही झालं तर पुढे माझ्या भविष्याचं काय होणार, असा कधी विचार आला का? पहिली 3 वर्ष दादा काडाप्पा आमच्याकडे मुख्याध्यापक म्हणून काम करत होते बरं. आणि आम्ही त्यावेळेला आंतरभारतीला सर्व्हिस करून काय शाळेला लागेल ती मदत वगैरे करत होतो. बरं. पण 3 वर्ष झाल्यानंतर की आमच्या KM आवळे वगैरे लोकांनी हं.
एक प्रस्ताव ठेवला माझ्या समोर की हं. तुम्ही इथे मुख्याध्यापक म्हणून यावं. हं. त्यावेळेला मी अनुदानित शाळेवर होतो, घरापासून 2 किलोमीटर वरती होतो. हं. त्यामुळं असा निर्णय घेत असताना माझ्या मनातून इच्छा होती, हं. पण त्याची दुष्परिणामांची कल्पना नव्हती. बरोबर. म्हणून मी शिक्षक संघटनेचे आमचे अध्यक्ष गळदगे सर म्हणून होते, त्यांना भेटायला गेलो. त्यांना सांगितलं की सर असं असं मी हायस्कूल चालू केलंय, विनाअनुदान आहे आणि मी अनुदानित शाळेत इचलकरंजीलाच आहे आणि मी तिकडे यायचं म्हणतोय मुख्याध्यापक म्हणून. तर त्यांनी पहिल्या वाक्यातच सांगितले की असल्या प्रकारची चूक करू नका, तुम्हाला पेन्शन मिळणार नाही, तुम्हाला पगार मिळणार नाही आणि तुम्ही हे धाडस करू नका. तर म्हणलं की एक गावामध्ये शाळा व्हावी अशी इच्छा आहे, ती नामवंत व्हावी, गुणवत्तापूर्ण व्हावी असं एक वाटतंय. हं. आणि हेडमास्टर म्हणून जो काही काम करताना आनंद असतो किंवा काम मनासारखं करता येतं, ते नसताना संस्थेचा पदाधिकारी म्हणून राहून करता येत नाही. बरोबर. म्हणून मी म्हटलं की सर माझी इच्छा आहे. आणि ठीक आहे म्हटले, नुकसान होणार आहे, तुमच्या मंडळींचा पहिला सल्ला घ्या, मुलांचा सल्ला घ्या. बरोबर. लहान होती, सल्ला घ्यायचा प्रश्न होता. मंडळीनं तेवढं सांगितलं हं. की परिस्थिती कदाचित आपली याच्यापेक्षा बिकट होईल, त्याला तोंड द्यावं लागेल. हं. मिसेसनं पण संमती दिली हं. आणि 3 वर्षानंतर 4थ्या वर्षी मी कबनूर हायस्कूलला मुख्याध्यापक म्हणून आलो. बरं. हा निर्णय माझा शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक लोकांना धक्कादायक होता. हो. मला मात्र तो धक्कादायक वाटला नाही. एकच ध्येय होतं की इचलकरंजी परिसरामधलं एक नामवंत माध्यमिक विद्यालय इथं उभं करायचं, अशा भावनेनं मी आलो आणि भविष्यात मी माझ्या शिक्षकांच्या आणि माझ्या सहकारी संचालकांच्या मदतीनं करू शकलो. बरं. आता मला तुम्हाला सर विचारायचं होतं की त्यावेळचे विद्यार्थी, त्यावेळचं एकंदरीत वातावरण आणि आजचे विद्यार्थी यात तुम्हाला काय फरक जाणवतो? खूप मोठी तफावत आहे, खूप मोठी. त्यावेळेचा शिक्षक हा ध्येयानं प्रेरित असायचा. हं. मुख्याध्यापकांनी सांगितलेलं वाक्य ब्रह्मवाक्य मानून त्याप्रमाणे तो कष्ट करायला तयार असायचा. बरोबर. विद्यार्थी शिकायला उत्सुक असायचा. हं. त्याचा पालक काही झालं तरी मुलांना म्हणजे शिकलं पाहिजे हं. त्या एकाच विचारानं दग्ध असायचा. बरोबर. आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्याला शिक्षा केली, शासन केलं, काही कटू बोललो, हं. एखादी इन्सल्टिंग वाक्य बोललो, हं. कधी त्या पालकानं, माझ्या तरी जवळजवळ 32-33 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये हं. मला एकाही पालकानं माझ्या मुलाला तुम्ही मारलं का, हं. माझ्या मुलाला तुम्ही शासन का केलं, हं. माझ्या मुलाचा इन्सल्टिंग का वाक्य वापरलं, असं कधीही 32-33 वर्षामध्ये मला अनुभव आला नाही. बरोबर. आणि त्यामुळं एक बिनधास्तपणे मुलांना आम्ही घडवत राहिलो. बरोबर. विशेष म्हणजे आमचा जो शिक्षक 3 वर्ग होते, 8वी 9वी 10वी, आणि 3 वर्गावरती काम करणारा जो आमचा शिक्षक स्टाफ होता, त्याच्यामध्ये एक आमचे इंग्रजीचे नामवंत शिक्षक हं. नारायण मुर्दंडे सर होते, AR पाटील सर गणिताचे एक चांगले शिक्षक होते, सायन्सचे मंगल पाटील, हं. त्याच्या मंगल मगदूम, हं. सायन्सच्या त्यात प्रकाश चौगुले, हं. सायन्सचे 2 शिक्षक, हं. आणि बाकीचे समाजशास्त्र, मराठी, स्वतः मराठी मी घेत होतो. हं. अशी आमची टीम इतकी चांगली होती, हं. इतकी चांगली होती की सकाळी 10 वाजता शिक्षक स्टाफ यायचा, मी तर 9-9:30लाच यायचो, आणि दिवसभर आपण काय केलं हे संध्याकाळी रोज मिटिंग घेऊन चर्चा करायची. बरं. त्या वेळेला हं. आणि आजही हं. जो 5वीतून 6वीला येणारा विद्यार्थी आहे किंवा 7वीतून 8वीला विद्यार्थी येणार आहे, हं. त्याचं गणित आणि इंग्रजी खूप कच्चं असायचं. बरोबर. आम्ही पहिल्यांदा ठरवलं की जो 8वीला विद्यार्थी आमच्याकडे येणार आहे त्याचं गणित इंग्रजी सुधारण्यासाठी हं. सकाळी 10 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 6 हं. कंपल्सरी जादा तास घ्यायचा. बरं. आमच्या शिक्षकांनी संमती दिली आणि सकाळी 10ला आमचा गणिताचा तास चालू व्हायचा, जादा तास चालू व्हायचा. हं. 10वीला शिकवणारे जादा तास 10वीचा घेत असायचे, 8वीला शिकवणारे गणिताची तयारी करून घेत असायचे, इंग्रजीचे शिक्षक पण 8वीची तयारी करून घेत असायचे, हं. आणि
10वीची पण तयारी करून घेत असायचे. हं. त्यामुळं आमच्याकडे येणारा विद्यार्थी वर्ग किती कच्चा आहे याचा आम्ही कधी विचार केला नाही. हं. त्या मुलानं घडवण्याचा प्रयत्न केला आणि अगदी पहिल्याच वर्षी मी आल्यानंतर आमच्या शाळेचा निकाल हा जवळपास 100%च्या आसपास लागला आणि आगे माझ्या सर्व्हिसमध्ये अनेक वर्ष शाळेचा निकाल हा 100% लागला. त्यावेळी 100% निकाल म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. खूप मोठी गोष्ट कारण असायची. पेपर कठीण असायचे, खूप सारे पेपर- बोर्डाचे नंबर्स लागले जायचे. पेपर कठीण असायचे, अभ्यासक्रम कठीण असायचा. शाळेमध्ये शिक्षकांच्या हातामध्ये गुण नव्हते. बरोबर. 100 मार्काचे पेपर असायचे, 150 मार्काचा गणित, गणिताचा सायन्स पेपर 150 असायचा, मार्काचे. 150 मार्काचा सायन्सचा पेपर असायचा आणि त्याच्यामध्ये 52 मार्काला पासिंग होतं. त्यामुळं एवढं सोपं नव्हतं. बरोबर. मग 100% निकाल लावल्यानंतर मला वाटायला लागलं की आमची मुलं गुणवत्ता यादीत बोर्डाच्या आली पाहिजे बरं. आणि त्यासाठी मी शिक्षकांच्या बरोबर चर्चा करायला लागलो. संध्याकाळी 8-8 वाजेपर्यंत आमच्या शिक्षकांच्या मिटिंगा चालायच्या. मर्यादित स्टाफ होता, मर्यादित विद्यार्थी संख्या होती, पण आम्ही ठरवलं की आमच्या या कबनूर हायस्कूलचा एक विद्यार्थी एक ना एक दिवस बोर्डाच्या मेरिटमध्ये आला पाहिजे. आम्ही त्या दृष्टीने प्रयत्नाला सुरुवात केली आणि मला सांगायला अभिमान वाटतो हं. की तेजस्विनी लंबे हं. नावाची विद्यार्थी आमच्याकडे पहिल्यांदा बोर्डाच्या मेरिट लिस्ट मध्ये आली हं. आणि इचलकरंजी परिसरालाच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला की कबनूर हायस्कूल सारख्या एका नवीन स्थापन झालेल्या शाळेतली विद्यार्थिनी गुणवत्ता यादीमध्ये येते. हं. आणि तेव्हापासून मग आमच्या शिक्षकांनी आणि आम्ही कधी मागे वळून पाहिलंच नाही. त्यानंतर सलग 7 वर्षे कबनूर हायस्कूलचे 7 विद्यार्थी बोर्डाच्या मेरिट मध्ये आले. या लंबे फॅमिली मधले तर 4 मुलं. तेजस्विनी लंबे मोठी बहीण ती आली, त्यानंतर तो महेश लंबे तो मेरिट मध्ये आला, त्याच्यानंतरच्या 2 बहिणी त्याही मेरिट मध्ये आल्या. अशा प्रकारे एकाच लंबे फॅमिलीतली 4 मुलं ही बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये आली आणि त्यावेळेला गुणवत्ता यादी ही 92, 93, 94 ला क्लोज व्हायची. बरोबर. पण आज शाळेच्या मार्कांची जर बघितली 100%. तर 100% गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत. खूप आहे. 97, 98, 99% गुण असंख्य. मिळवणारे तर खूप म्हणजे खूप आहे. हो हो. पण त्यावेळेला 90, 92, 93 ला बोर्डाच्या मेरिट शाळेचा फर्स्ट विद्यार्थी बऱ्यापैकी 77, 80, 78%चा असाच बऱ्यापैकी शाळेंचा असाच असायचा 90%. आणि मग मी अभ्यास केला हा. की ज्या शाळांची सातत्यानं मुलं गुणवत्ता यादीमध्ये येतात हं. त्या शाळांमध्ये असणाऱ्या फॅसिलिटीज काय आहेत, हं. ती त्या त्या शाळांची मुलं का गुणवत्ता यादीत येतात. तर माझी एक गोष्ट लक्षात आली की ज्या शाळांचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येतात त्यांच्याकडे एक एक तुकडी ही 85-90%च्या पुढे गुण असणाऱ्या मुलांची असायची. एक एक तुकडी. एक एक तुकडी. हा. आणि माझ्या पूर्ण शाळेमध्ये 85%च्या पुढे गुण असणारा एकही मुलगा नव्हता. हा. तेव्हा हे ध्येय फार कठीण असं वाटायला लागलं, बरोबर. पण तरी आम्ही प्रयत्न सोडला नाही. हा. आणि आमच्याकडे 9वीला 87% मार्क असणारी तेजस्विनी लंबे बोर्डाच्या परीक्षेमध्ये 93% मार्क मिळवून बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये आली. त्यामुळं आमचा उत्साह द्विगुणित झाला. नंतर आम्ही सलग 7 वर्ष आमचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. किती म्हणजे त्यावेळी ती किती आव्हानात्मक असेल नक्कीच. आणि सर मग तुम्ही आत्ताच्या मुलांना काय सल्ला द्याल त्या बाबतीतला, की कसं काय बदल झालाय आणि तो कसा मुळांची मुलं थोडीशी बाजूला झाले, त्या मुळांशी घट्ट कसं राहिलं पाहिजे मुलांनी. एक तर की आता ट्युशनला जाणं, अकॅडमी मध्ये नाव घालणं म्हणजे ही थोडीफार फॅशन व्हायला लागलेली आहे. हो हो. पालकांनाही वाटतंय पोरग माझं अकॅडमीत गेलं किंवा माझं पोरग अशा इंग्लिश मीडियम मध्ये गेलं तर ते हुशार होईल, नामवंत होईल, डॉक्टर इंजिनियर होईल असं वाटतं. आणि त्यामुळं पालकांचं ओढा तिकडे आहे. बरोबर. आणि दुसरी दुर्दैवाने गोष्ट काय झाली की ध्येयवंत शिक्षकांची संख्या पण घटायला लागली. का सर झालं तसं.
पगाराचं स्केल वाढत गेलं हा. तसं काम करण्याची प्रवृत्ती थोडी कमी कमी होत आली असं म्हटलं तर चुकीचं पण ते होतं. वाढलं पाहिजे ना. वाढलं पाहिजे, हा. परंतु ते म्हणजे सगळे शिक्षक तसे आहेत मला म्हणायचं नाही आहे. बर. अजूनही खूप नामवंत शिक्षक आहेत, हो हो आहे. ध्येयवादी शिक्षक आहेत. आपल्या विषयामध्ये मुला 100% गुणवत्ता पूर्ण मिळवलं. मार्कांनी पास झाले पाहिजे असं आजही त्यांना वाटत आहे. बरोबर. परंतु त्यांची संख्या दिवसेंदिवस घटायला लागलेली आहे आणि त्याला समाजही कारणीभूत आहे. बरोबर. एखादा नामवंत शिक्षक आपला विषय चांगला शिकवत असेल आणि जर त्यानं एखाद वेळेस विद्यार्थ्याला रागावलं, हं. एखादी छडी दिली, हं. एखाद वेळेस काही इन्सल्टिंग बोलला, हं. तर तो मुलगा आपली तक्रार पालकांना सांगतो आणि पालक ही क्षणाचा विलंब न करता येऊन शिक्षकाला दमदाटी करण्याचं प्रमाण वाढायला लागलं. खूप वाढलेलं आहे. खूप वाढलेलं आहे. सरकारी नियम पण काही आले. सरकारी नियमही आहेत, मुलांना मारायचं नाही वगैरे, हा. परंतु अनावधानानं असेल किंवा त्या मुलाच्या हितासाठी असेल, त्यासाठी. बरोबर. त्या शिक्षकानं जर असं काही शासन केलं तर जो पालक विचारायला येतो त्यामुळं शिक्षकांचं मनोधैर्य सुद्धा खचलेलं घटायला आहे. बरोबर. आणि वाटायला लागलं शिक्षकांना सुद्धा मी हे करतोय त्या मुलांसाठी, त्या पालकांसाठी, हो हो. आणि जर मला अशी वागणूक मिळत असेल काय गरज तर आहे? मी विचार केला पाहिजे बरोबर. असं समजून शिक्षक सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टीपासून परावृत्त व्हायला लागलेला आहे हा. आणि पालक आक्रमक व्हायला लागलेला आहे, हं. विद्यार्थी आक्रमक व्हायला लागलेला आहे आणि त्याचा संकलित परिणाम म्हणून शाळांच्या गुणवत्तेवरती परिणाम व्हायला लागले. बरोबर. मग अशा परिस्थितीत आपण काय सांगाल त्यांना, कसं वागलं पाहिजे? की पालकांनी सुद्धा की मोठं मन दाखवून की जर शासन शिक्षकाने केलं असेल तर शाळेत येऊन शिक्षकाला विश्वासात घेऊन, बरोबर. मुलाला विश्वासात घेऊन, शहानिशा केली मुलाला पाहिजे. शिक्षकाला एकत्र बसवून हं. काय घडले याची शहानिशा केली पाहिजे. बरोबर. खरोखर चूक कुणाची आहे हं. याची शहानिशा केली पाहिजे. शिक्षक स्वतःहून तर काही करणार नाही मुलांना. करणार नाही. हा. काय त्याचं त्या शिक्षकाचं त्या विद्यार्थ्याशी वैराग्याचं वैयक्तिक कारण खाजगी नाही, जीवनामध्ये काही देणं प्रश्न घेणं नसतो. नसतं बरोबर. आणि त्याला रागवण्याचं शिक्षण शासन करण्याचं काही काय कारण नसतं. बरोबर. त्याने केवळ ते पालकांनी अभ्यासासाठी समजून घेतलं पाहिजे. घेतलं पाहिजे. गैरहजेरीसाठी बोलला असेल, हा. शाळेत लेट येण्याबद्दल बोलला असेल, शाळेच्या युनिफॉर्म बद्दल बोलला असेल, शाळेचं होमवर्क जे दिलेलं आहे ते न त्यासाठी. केल्याबद्दल बोलला असेल, हे समजून घेतलं पाहिजे पालकांनी. हं. आणि प्रत्यक्षात पालक, शिक्षक, विद्यार्थी समन्वय साधला गेला पाहिजे हं. आणि तशा समन्वयातून निश्चितपणानं या प्रॉब्लेमवरती सुद्धा सोल्युशन निघू अच्छा. शकतं. बरोबर. सर, शिक्षक कसा असावा असं तुम्हाला वाटतं आत्ताच्या काळात? खूप चांगला प्रश्न आहे. हा. शिक्षक सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तो त्याच्या विषयामध्ये तरबेज असला पाहिजे. बरोबर. आपल्या विषयाच्या उत्तम निकालासाठी हं. आणि उत्तम विद्यार्थी आपल्या विषयात तयार होण्यासाठी म्हणून कठीण त्या प्रश्न. शिक्षकाचे एफर्ट्स असले पाहिजे. बरोबर. त्या शिक्षकाचं योगदान खूप मोठं असलं पाहिजे. बरोबर. पुढची गोष्ट अशी आहे की केवळ 11 ते 5 काम करून हं. चांगला विद्यार्थी घडेल हं. याच्यावर विश्वास न ठेवता हं. मी सुद्धा विद्यार्थ्याला काहीतरी जादा वेळ देईल, हं. जादा त्याच्यासाठी परिश्रम घेईल, हं. ही शिक्षकाची आणि शाळेची भावना असली पाहिजे. बरोबर. आणि त्यातूनच की जे कच्चे विद्यार्थी आहेत हं. त्या विद्यार्थ्यांसाठी जादा तास हं. आणि स्टडी रूम आमच्या या इचलकरंजी परिसरामध्ये मला वाटतं की रात्रीचं स्टडी रूम चालू करणारी आमची एकमेव पहिली शाळा असेल. हो हो. संध्याकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत आम्ही इथे 10वीच्या मुलांसाठी कंपल्सरी स्टडी रूम घेत होतो. मुलं मुली त्याच्यामध्ये यायची आणि मुलींना घरी जाण्यासाठी अडचण यायला नको म्हणून माझे शिपाई त्या मुलींना घरी पोहोचवत असत. बरोबर. एकाही पालकाची कधी माझ्या टोटल सर्व्हिसमध्ये माझ्या मुली मी पाठवत नाही किंवा रात्री यायला अंधारामध्ये त्रास होतो अशा प्रकारची तक्रार एकाही पालकानं हो. मुलीनं केली नाही. प्रसंगी शिक्षक घरी सोडायला मुलींना जायचे. घरी सोडायला जायचे मुलींना 15 मिनिट आधी सोडलं जायचं, की त्यानंतर नाही मुलं- मुली हा
जर समजा शिपाई उपलब्ध नसेल हा. तर मुलीने एक 15 मिनिटं सोडायचं, शिक्षकांना सोडून यायचं आणि हो, मग हो. नंतर मुलांना सोडलं जायचं. अशा प्रकारचे नियोजन शिस्त केलेलं होती पूर्ण त्यात पण. खूप शिस्त होती. हो, हो. आणि याच्यामध्ये स्वतः मी रात्रीच्या स्टडी रूमच्या वेळा अनेक वेळा कसं कामकाज चाललेलं आहे हम्म. हे पाहायला येत असू. शिक्षक आमचे प्रत्येक शिक्षकाला एक दिवस दिवस असा दिला ड्युटी जायचा. दिलेला असायचा. कधीही माझ्या शिक्षकाने याबद्दल तक्रार केली नाही. शिक्षक खुशीने यायचे. मी शिक्षकांना सांगायचं की तुम्ही सुपरविजन करत करत तुमचे पेपर तपासा, तुमच्या गृहपाठाच्या वह्या तपासा, तुम्ही ज्यादा एखादा अवघड टॉपिक आहे तो त्यांना समजावून द्या. बरोबर. अशा प्रकारचे प्रयोग तुम्ही करत राहा. हा. त्यामुळे प्रयोगशीलता हा. हे आमच्या प्रगतीचं एक गमक होतं. बरोबर. प्रत्येक गोष्टीत प्रयोगशीलता. हा. की एखाद्या शाळेमध्ये एक एक बॅच आहे हा. 90% पुढची हा. आणि आमच्या टोटल शाळेमध्ये एकही विद्यार्थी नाही आहे. हा. तरी आम्ही ते स्वप्न बाळगतोय. पूर्ण करण्यासाठी ज्यादा जिद्द प्रयत्न पाहिजे. करावे लागतील. हा. आणि अशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न केले. शिक्षकांना प्रोत्साहित केलं. बरोबर. आमचे शिक्षक खूप चांगले होते, खूप राबणारे होते हा. आणि स्वतःच्या विषयामध्ये अतिशय पारंगत असे होते. त्यामुळं हे शक्य झालं. बरोबर. आणि शिक्षकांचं सहकार्य, पालकांचं सहकार्य, असणं संस्थेचं सहकार्य मला खूप चांगलं मिळालं. की पूर्ण स्वातंत्र्य होतं. हम्म. आणि त्यामुळं खात्याचंही लक्ष आमच्याकडे वेधलं गेलं, समाजाचं लक्ष वेधलं गेलं हम्म. आणि पालकांचं लक्ष वेधलं गेलं. हम्म. आमच्याकडे इमारत नव्हती, हम्म. पण आश्चर्य वाटेल तुम्हाला हम्म. की विना अनुदान असताना आम्ही इथं आता जे बसलेलो आहोत हम्म. ही 8 खोल्यांची बिल्डिंग हम्म. ही विना अनुदान असताना आमचे तत्कालीन चेअरमन शिवगोंडा पाटील, हम्म. आमचा सर्व स्टाफ, आम्ही मिळून आमच्या सर्व संचालकांच्या मदतीनं ही 8 खोल्यांची इमारत आम्ही विना अनुदान असताना स्लॅबची बांधलेली आहे. संपूर्ण जिल्हाभर आणि शिक्षण खात्यामध्ये त्याची चर्चा होती की विना अनुदान असताना यांनी ही इतकं शाळा मोठं बांधली, कसं हे केलं. मोठी आरशीची, बरोबर. ही चर्चा होती. पण त्याच्यासाठी खूप परिश्रम आम्ही घेतले. येणाऱ्या पालकाला समजून सांगितलं, मुलाच्या ऍडमिशनसाठी बिल्डिंगला काही मदत करण्याचं आवाहन केलं. आणि सगळ्या पालकांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि त्यामुळं आज ही अगदी प्रायव्हेट स्कूलला नाहीये इतकी मोठी बिल्डिंग, इतक्या जास्त खोल्या, इतकं अद्ययावत सोयी सुविधा, सर्व काही उपलब्ध असलेल्या मोजक्या शाळांपैकी ही एक मोठी शाळा आहे. नक्कीच. शिक्षक कसा असावा सरांनी आताच सांगितलं. मला आणखीन एक त्याला जोडून विचारायचा आहे प्रश्न की विद्यार्थी आणि पालक कसे असावेत आताच्या काळात. पालक ज्या वेळेला परिसरात असलेल्या अनेक शाळांपैकी एका शाळेची निवड करतो, हम्म. त्याला सुटेबल असलेल्या, हम्म. जवळ असलेल्या, नामवंत असलेल्या शाळेची निवड करतो. बरोबर. जर पालकाने एखाद्या स्वतःच्या इच्छेनं, मुलाच्या इच्छेने एखाद्या शाळेची निवड केली असेल हम्म. तर त्या शाळेमध्ये चाललेलं शैक्षणिक काम आहे हे उत्तम आहे ह्याचा पहिल्यांदा पालकाला आत्मविश्वास पाहिजे. हम्म. किंवा तिथं गैर काय होणार नाही हम्म. याची खात्री त्याला असली पाहिजे. बरोबर. आणि म्हणून काहीतरी माझ्या मुलाला एखादी छडी दिली म्हणून मी शाळेपर्यंत जावं हा विषय कधीही पालकाने मनात घेऊ नये. बरोबर. ज्यावेळेला मुलगा स्वतःहून शाळा निवडतो त्यावेळेला इथे वातावरण कडक आहे, इथे शाळेत मला रोज जावं लागेल, इथे दिलेला अभ्यास रोज करावा लागेल, रोजच्या रोज मला शिक्षकांचं तोंड चुकवून चालणार नाही किंवा अभ्यास चुकवून चालणार नाही याची मनामध्ये एक कायमची म्हणजे खूनगाठ बांधली पाहिजे. आणि त्या दृष्टीनं जर श्रद्धा ठेवली तर निश्चितपणानं पालकाचं आणि मुलाचं आणि शाळेचंही हित झाल्याशिवाय. बरोबर. म्हणून पालकांनी पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. एखादी शाळा निवडली असेल तर 100% तिथं घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे. भले तुम्ही शहानिशा करा एखाद्या गोष्टीची, पण 100% विश्वास हा असलाच पाहिजे, त्याशिवाय प्रगती होणार नाही. बरोबर. एक माझ्या मनातून एक प्रश्न आलेला आहे. तुमचं कथाकथन खूप गाजलेलं होतं किंवा एक खूप त्याचं एक वलय होतं त्या काळात. सरांचं कथाकथन ऐकण्यासाठी अक्षरशः वाट बघितली जायची. सरांचा तो क्षण आमच्या आयुष्यात कधी येतो, काय येतो असं प्रत्येकाला वाटायचं. त्या संदर्भात, त्या कथाकथनाच्या आवडी संदर्भात तुम्ही काय सांगा? मी माणगावला 13 वर्ष सर्व्हिसला होतो आणि शिरगुप्पे नावाचे मला मुख्याध्यापक होते. प्रयोगशील मुख्याध्यापक, चांगले मुख्याध्यापक.
आणि त्यावेळेला आम्ही तिथे गणेशोत्सव साजरा करायचो शाळेत. हम्म, जवळजवळ 5 दिवस 7 दिवस शाळेमध्ये कार्यक्रम ठेवायचा हम्म, आणि ते कार्यक्रमाचं नियोजन माझ्याकडे असायचं. हम्म, आणि एकदा एक कार्यक्रम एका शिक्षकाचा कथाकथनाचा मी ठेवला हम्म, आणि 2-3 दिवस आधी त्या शिक्षकाचा आम्हाला निरोप आला हम्म. की मी माझ्या काही घरच्या अडचणीमुळे येऊ शकत नाही. बर. मी मुख्याध्यापकांना सांगायला गेलो हा, की सर असं असं ते येणार नाहीत म्हणून सांगितले. मला मुख्याध्यापक म्हणाले, हा, सर कडापा सर मला हे काही सांगायचं नाही, 3 दिवस आहेत, हा, तुम्ही स्वतः तयारी करायची बर. आणि छानपैकी कथाकथन करायचं. हा, तुम्ही मराठीचे शिक्षक आहात, हा, तुमचं वक्तृत्व चांगलं आहे, हा, तुमच्याकडे अभिनय कला आहे, हा, तुम्ही का करू शकत नाही? बर. मी त्यांना म्हणालो की सर मी कधीच केलेलं नाही. हा, हरकत नाही म्हणले, करायचं, आपलीच मुलं आहेत, आपला स्टाफ आहे, जसं होईल तसं होईल. हा, तेव्हा 3 दिवस हा, शाळेचा वेळ सोडल्यानंतर सकाळ संध्याकाळ मी एवढी तयारी केली. हा, शंकर पाटलांची धिंड या कथेची मी तयारी केली बर. आणि ती कथाकथन म्हणजे कथा मुखोद्गत असली पाहिजे, हो, हो. कथा तोंडपाठ असली पाहिजे हा, आणि त्या कथेचा साजेलचा अभिनय आपल्याकडे करता असला आलं. पाहिजे. बरोबर, बरोबर. हे मला माहिती होतं. मी हा. अनेक कथा शंकर पाटलांचं, हा. वपू काळ्यांचं, दमा मिराजदारांचं हा, हे कथाकथन ऐकलेलं होतं हा, आणि मला अभिनयाची आवड असल्यामुळं मी हे चॅलेंज स्वीकारलं मुख्याध्यापकांचं आणि त्या धिंड कथा मी रात्रंदिवस अनेक वेळा असंख्य वेळेला वाचून काढली हा, आणि संध्याकाळी घरामध्ये एकत्रित कुणी नसताना मी त्याचं प्रॅक्टिस करायला लागलो. बरोबर. प्रॅक्टिस करत करत मला त्याचं डेअरिंग आलं आणि तो दिवस उजाडला की सगळे विद्यार्थी समोर बसलेले आहेत, हा. शिक्षक बसलेले आहेत, मुख्याध्यापक बसलेले आहेत आणि कथाकथन करायला मी उभं राहिलो. हा, जवळजवळ 1 तास ते 1.25 तास ते कथाकथन चालायचं. हा, मी 1 तासभर स्वतःला विसरून हा, शंकर पाटलांच्या भूमिकेत जाऊन हा, त्या धिंड कथे मधला जो काय पात्र आहे हा, ते पात्र म्हणजे एका मद्यपीचं पात्र हा, आणि ती त्याची गावातनं काढणारी धिंड, हा, त्यानंतर ती हलगी वाजते कशी हा, डांग डिंग डांग डिंग डांग डिंग, त्या तालावरती नाचणारा तो मध्यधुंद मनुष्य, हा, हे सगळं सगळं चित्र मी त्या कथेत उभं केलं. इतका मोठा प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा, हा, मुख्याध्यापकांनी तर माझं कौतुकच केलं. हा, आणि तेव्हापासून की दुसऱ्या अनेक शंकर पाटलांच्या कथा असतील, अनेक कथांचा मी अभ्यास केला आणि तेव्हापासून मी अखंडपणानं आमच्या शाळेत नव्हे, कबनूर हायस्कूलमध्ये, माणगाव हायस्कूलमध्ये आणि परिसरातल्या अनेक शाळांमध्ये कथाकथनाचे आणि व्याख्यानाचे कार्यक्रम करायला लागलो. नाही, त्या काळात ती एक पर्वणीच असायची. सरांचं कथाकथन म्हणजे एक पर्वणी असायची. त्यांचा अभिनय, त्यांचा आवाज, त्यांच्या आवाजातले चढ उतार, अगदी प्रत्येक अभिनेत्यानं इथे येऊन एका शिक्षकाकडून शिकलं पाहिजे की अभिनय कसं करावा. इतकं सुंदर सरांचं कथाकथन असायचं. जसं मी म्हटलं, आता सर सांगत होते तर मला तो थोडासा त्या काळात घेऊन गेल्यासारखं वाटलं. म्हणजे किती सुंदर असेल कथाकथन विचार करू शकतो आपण. म्हणजे तुमची अभिनयाची आवड होती सर? हो, मी कॉलेजमध्ये असताना 3 वर्ष हम्म, उत्कृष्ट अभिनयाचं 1ल्या नंबरचं बक्षीस मिळवले होते एससी कॉलेजला. साष्टांग नमस्कार, काका केशाचा, हा, त्यानंतर प्रेमा तुझा रंग कसा, हा, ही नाटकं हा, आणि बेबंदशाही मधलं हा. संभाजीचं एकपात्री प्रयोग मी करत होतो कॉलेजमध्ये. संभाजी महाराजांचं? संभाजी महाराजांचे बर. खूप चांगलं, अगदी म्हणजे अतिशय गरीब असणाऱ्या विद्यार्थ्याच्या अंगावर सुद्धा शारे उभे राहिले पाहिजे हो, हो, हो. अशा प्रकारचं ते एक पात्र मी करायचो हा. संभाजीचं. त्यामुळं मला जरा अभिनयाची जास्त आवड असल्यामुळं हे होत शक्य झालं. नाही, खरंच आमच्या सर्वांसाठी ती पर्वणीच होती. सर, आता काही करतात का तुम्ही? म्हणजे आता इतक्या वर्षानंतर किंवा आता काही तसा? अजूनही अलीकडच या म्हणजे मला वाटतं एक 2-4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्येच मी कुठे गेलेलो नाहीये. बर. पण जवळपास 1000वर माझी व्याख्यानं हा, आणि एक
400-500 कथाकथनाचे कार्यक्रम हं. वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये झालेले आहेत. इचलकरंजी अजूनपर्यंत होत होते. हो, अजूनपर्यंत इचलकरंजीतल्या अनेक शाळांमध्ये आंतरभारती असेल हा. किंवा इथलं डांगे महाविद्यालय डांगे हातकणंगल्याचं हा. असेल किंवा अशी वेगवेगळी. हा. त्यानंतर जैन धर्मियांचं जे पर्युषण पर्व असतं, बरोबर. या पर्युषण पर्वामध्ये जैन धर्मातल्या तत्वांविषयीची हं. व्याख्यानं जवळपास 1000 माझी व्याख्यानं झालेली आहेत अरे वा. वेगवेगळ्या जैन मंदिरामध्ये. हा. खूप मोठा प्रतिसाद त्याला पण मिळालेला आहे. हो. त्याचाही अभ्यास मी केला हा. आणि तीही व्याख्यानं माझ्याकडून दिली गेलेली आहे. बरोबर. आता सर मला तुम्हाला एक विचारायचंय की आज ज्यावेळी तुम्ही तुमच्या आयुष्याकडे पाठीमागे वळून पाहता त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं आणि असं काही वाटतं का की एखादी गोष्ट राहून गेली किंवा अजून वेगळ्या पद्धतीने जर झाली असती तर अजून छान झालं असतं, असं काही वाटतं का? शाळेच्या बाबतीत म्हणाल हं. तर मी पूर्ण समाधानी आहे. बर. कारण असं की अनेक नामवंत म्हणजे डॉक्टर्स, इंजिनियर्स किंवा वकील, हं. प्राध्यापक असे विद्यार्थी माझ्याकडून घडले गेले, आमच्या हो. शाळेकडून घडले गेले. हो हो त्याच्यामध्ये महेश लंबेचं मी तुम्हाला सांगितलं, हो हो तो कॅलिफोर्नियाला आहे. त्याचा एकदा हो. मला फोन आला सकाळी सकाळी, हा. सर कसे आहात? हा. मला काही ओळखलं नाही. मी म्हणलं कोण बोलतोय, कुठून बोलतोय? तर सर म्हणले मी महेश लंबे कॅलिफोर्निया म्हणून बोलतोय. हो. अरे वा वा वा, मला खूप माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. हा. म्हणजे कसं काय महेश? सर म्हणले रात्री तुम्ही माझ्या स्वप्नात आला, हा. तुमची तब्येत चौकशी करण्यासाठी म्हणून हं. मी फोन केला. म्हणजे कॅलिफोर्नियात गेलेला माझा एक विद्यार्थी मी रिटायर झाल्यानंतर एक 5-10-15 वर्षांनी माझ्या तब्येतीबद्दल त्याला एक स्वप्न पडतं आणि तो माझी चौकशी करायला मला फोन करतो. याच्यापेक्षा किती दुसरा मोठी आनंद गोष्ट. हो हो एका शिक्षकासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. आमचा रवींद्र पाटील विद्यार्थी, पहिल्या हा. बॅचचाच विद्यार्थी, हा. त्यावेळेला मी आंतरभारतीला असून इथेही तास घ्यायला यायचो. हा. रवींद्र पाटील पत्रकार. पत्रकार, हा. प्राध्यापक झाला, बरोबर. प्राध्यापक म्हणून रिटायर्ड होते. हो हो म्हणजे असे कितीतरी विद्यार्थी सांगता येतील. परिसरामध्ये तरी अनेक डॉक्टर्स आहेत, हं. आमच्या शाळेचे हो, विद्यार्थी हो. डॉक्टर्स आहेत. लक्षात आलं? हा. आणि मुलं मुली हा. खूप मोठ्या चांगल्या पदावरती आहेत, हो हो खूप मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमधून अधिकार पदावरती आहेत. अनेक म्हणजे शेकडो नावं तुम्हाला सांगता येतील हो मला, हो की मोठमोठी पॅकेज असणारे. आमच्याकडे मधुकर मनेरेंचा मुलगा हा. तो आमच्याकडे होता बरोबर. आणि तो इंजिनियर झाला. बरोबर. आज त्याला 46 लाखाचं पॅकेज. 46 लाख. हो. 46 लाख. किती मोठी. अमित मनेरे नावाचं बरं. विद्यार्थी. अशी कितीतरी नाव, एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी सांगितलं. हो हो अशी कितीतरी नावं तुम्हाला सांगता येतील हो की ज्यांना अशा प्रकारची मोठी पॅकेजेस आहेत. हो हो त्यामुळं मागं वळून बघताना मला एक फार मोठं समाधान वाटतंय की जोपर्यंत मी नोकरीमध्ये होतो हा. तेव्हापर्यंत शाळेचा एक धबधबा तयार केला. हो हो 100% निकाल असेल, गुणवत्ता यादी असेल यामध्ये, आणि विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं. कच्च्या विद्यार्थ्यांसाठी सकाळचं स्टडी रूम, सकाळच्या ज्यादा तास असतील, संध्याकाळचे ज्यादा तास असतील, रात्रीचं स्टडी रूम असेल, हं. हे सगळे उपक्रम मी राबवले. हो हो शाहू जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघानं एक स्पर्धा आयोजित केलेली होती की अशी शाळा निवडायची की ज्या शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात हं. आणि ज्या शाळांचे निकाल उत्तम आहेत, हा. ज्या शाळातले शिक्षक घड्याळाकडे बघून न काम करता एक ध्येय म्हणून काम करतात. जवळजवळ 700-800 शाळा त्यावेळेला जिल्ह्यामध्ये होत्या आणि नामवंत रिटायर्ड 3 मुख्याध्यापकांची कमिटी होती. हा. त्याच्यामध्ये ती कमिटी प्रत्येक शाळांना भेटी देऊन, भाग घेतलेल्या शाळांना भेटी देऊन परीक्षण करत होती. हा. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यावेळेला शाहू जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं हा. घेतलेल्या उपक्रमशील मुख्याध्यापक, आदर्श मुख्याध्यापक म्हणून आमच्या शाळेची आणि माझी 1 नंबरनं निवड झालेली अरे वा. होती. 1 नंबरचं होणारच बक्षीस होती. आमच्या शाळेला हा. आणि मला मिळालेलं होतं. हो. असे कितीतरी प्रसंग सांगता येतील. हो. महाराष्ट्र शासनानं पण माझ्या या सगळ्या उपक्रमाचं, माझ्या या
परिश्रमाचं कौतुक केलं. 1905-06 सालचा महाराष्ट्र शासनाचा बरोबर. आदर्श मुख्याध्यापक हा. पुरस्कार मला मिळालेला आहे. बरोबर. हा. कुठल्याही प्रकारचे वशिलेबाजी किंवा अन्य काही काही नका. मार्ग न अवलंबता हा. मला तो मिळालेला आहे. त्यामुळं मागं वळून बघताना खूप मोठं समाधान वाटतं. पण ज्यावेळेला आज शाळांची दुर्दशा मी बघतोय हा. त्यावेळेला मात्र थोडी मनाला खंत वाटते. हा. आजही शाळांची परिस्थिती सुधारणार नाही असं नाही आहे, हा. पण त्या प्रकारचे मुख्याध्यापक पाहिजेत, त्या प्रकारचे शिक्षक पाहिजेत, त्या प्रकारचे संस्था चालक पाहिजेत. आणि सगळ्यांनी जर एक विचारानं, एक मुखानं, एक दिलानं काम केलं तर निश्चितपणानं अजूनही शाळांना एक ब्राईट फ्युचर आहे असं म्हणायला काय हरकत नाही. बरोबर. तर आता सर इतकं तुमच्या आठवणी, अगदी आम्ही पण पूर्वीच्या काळात जाऊन आलो आणि इतकी तळमळ तुमची आजही शिक्षणाबद्दल, शिक्षकांबद्दल, संस्थेबद्दल जाणवते. तुम्ही काय कानमंत्र द्याल पुढच्या पिढीसाठी? विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगेन की शिक्षकांच्यावर, शाळांवर, संस्थेवर विश्वास ठेवा, बरोबर. श्रद्धा ठेवा. बरोबर. त्याच्यापेक्षा महत्वाचं भक्ती ठेवा. भक्ती कुठे भक्तीनं त्या शाळेत जावा. भक्ती हरवली आहे सर आज आपण कुठेतरी. मंदिरात जाताना एक श्रद्धा असते, भक्ती असते की त्या परमेश्वराच्या चरणी लीन झाल्यानंतर चांगलंच. माझं वाईट तरी नक्कीच होणार नाही, चांगलं होईल. हो हो. तशी या शाळेमध्ये मी प्रवेश घेतला म्हटल्यानंतर हा. या शाळेमध्ये माझं कल्याण होईल ही श्रद्धा, भक्ती मुलांनी ठेवली पाहिजे. आणि पालकांनी सुद्धा त्याच श्रद्धेनं आणि भक्तीनं मुलांना शाळेत घातलं पाहिजे. हो. ज्या श्रद्धेनं मुलं आणि पालक इथं येतात हा. त्याच श्रद्धेनं शिक्षकांनी सुद्धा ज्ञानदानाचं काम केलं पाहिजे. बरोबर. टंगळमंगळ करणं, टाइमपास करणं हे शिक्षकाला शोभा देत नाही. हो हो. शिक्षकांना अतिशय तन्मयतेनं, तल्लीनतेनं आपला विषय, आपल्या विषयामध्ये मुलगा हा उत्तम प्रकारे तयार झाला पाहिजे या दृष्टीनं. आणि विशेषतः मी सांगेन, गणित इंग्रजीचे जे शिक्षक असते, पूर्वी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा BSc BEd झालेला जो मनुष्य असायचा त्याला एक इन्क्रीमेंट जास्त ठेवली होती असायची. शासनाने. हो, हो. आता ती बंद झाली. हा. त्याचं कारण असं होतं की मुलं सायन्स आणि गणित मध्ये कमी पडायची. त्यांना जास्त घ्यायला त्यांना लागेल. जास्त एफर्ट्स त्या शिक्षकाने घेतले पाहिजेत, हं. जास्त परिश्रम घेतले पाहिजेत आणि मुलं गणित सायन्स मध्ये तयार झाली पाहिजे. यासाठी म्हणून मी सायन्स टीचरना, BSc BEd लोकांना मी सांगेन की तुम्ही जास्त परिश्रम घ्या. मुलगा तुमचा गणितामध्ये तयार होऊ दे, सायन्स मध्ये तयार होऊ दे. तो शास्त्रज्ञ होण्याचं ध्येय तुम्ही बाळगा. हम्म. तुम्ही ती दृष्टी ठेवली तर मुलगा सुद्धा निश्चितपणानं शास्त्र. प्रत्येक मुलाकडे बघून शिक्षकांनी ठरवलं पाहिजे की ह्याला कुठे न्यायचं आहे आपण. बरोबर. आणि आजकाल आपण बघितलं इंग्रजीची पण परिस्थिती तीच आहे. आज इंटरनॅशनल लँग्वेज आहे इंग्रजी. म्हणजे हो हो. इंग्रजी चांगला असल्याशिवाय तुम्ही चांगल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी बी करू शकत नाहीये. हो. चांगलं मेडिकलचं शिक्षणही घेऊ शकत नाहीये. इंटरव्ह्यू पण देता येत नाही. इंटरव्ह्यू पण देता येत नाही. सुरुवातच करता येत नाही. म्हणून इंग्रजीच्या शिक्षकांना, माझा मुलगा 10वीतून बाहेर पडताना तो इंग्रजी बोलला पाहिजे, हम्म. उडकं तोडकं असे ना बोलला पाहिजे. इंग्रजी बोलणाऱ्याचं इंग्रजी तो समजून घेतला पाहिजे, एवढी तरी त्याची तयारी व्हावी हे इंग्रजीच्या शिक्षकांना समजून घेतलं पाहिजे. आणि मेन म्हणजे मुख्याध्यापकांचं अतिशय बारकाईनं शाळेकडे लक्ष असलं पाहिजे. मुख्याध्यापकाचं जर लक्ष असेल, कारण शाळा आणि विद्यार्थी म्हणजे फक्त शाळेमध्ये गणित, इंग्रजी आणि विषयांमध्ये तयारी करणं म्हणजे विद्यार्थ्याची तयारी करणे नव्हे, विद्यार्थ्याची सर्वांगीण तयारी झाली पाहिजे. बरोबर. सर्वांगीण म्हणजे तो अष्टपैलू झाला पाहिजे. तो को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतील, नाटक असेल, गायन असेल, नाट्यछटा असेल, याच्यामध्ये त्यानं भाग घेतला पाहिजे. क्रीडा क्षेत्रामध्ये त्यानं भाग घेतला पाहिजे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्यानं भाग घेतला पाहिजे. या सगळ्या ज्या को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये मुलगा तयार झाला पाहिजे. आमच्या शाळेची एक विद्यार्थिनी कांबळे नावाची खेलो इंडियाला पहिली आली हो हो लांब उडीमध्ये. हो. तिच्या हत्तीवरून मिरवणूक आमच्या अध्यक्षांनी काढली. हो हो. लक्षात आलं? म्हणजे आम्ही मुलांचं कौतुक करायला कुठेही मागे पुढे कमी पडलं. पाहत नाहीये, खर्चाचा कधीही विचार करत नाहीये. आणि आज या संस्थेचे जे बिल्डिंग आहेत, हम्म. इथं जवळजवळ 50 खोल्या आहेत, जवाहरनगरला आहेत. हे सगळं श्रेय जे आहे ते आमच्या
चेअरमन JP कोल्हेंचा आहे, जयकुमार कोल्हेंचा आहे. हो, खूप मोठं परिश्रम त्यांनी घेतले हो. आणि शाळांच्या बिल्डिंग उभा केल्या. हो. मध्यंतरी मी आमच्या इचलकरंजीमध्ये जैन सांस्कृतिक मंडळाचं मतिमंद शाळा आहे, हो. तिथे 5 वर्ष मी चेअरमन म्हणून काम केलं बर. आणि ती सुद्धा शाळा वाढवण्याचा मी प्रयत्न केला किंवा मुलांना पालकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मी आपल्या समाजाची एक आदिनाथ कोऑपरेटिव्ह बँक आहे, बर. तिथे मी जवळजवळ 12 वर्ष सत्तेत होतो. 7 वर्ष व्हाईस चेअरमन होतो, हा. 5 वर्ष चेअरमन होतो. अप्पासाहेब मगदूम त्याचे संस्थापक. त्यांनी खूप मोठी ध्येयानं प्रेरित होऊन ती बँक काढली हा. आणि त्याच्यामध्ये काम करण्याचं प्रकाशांना आवाडे असतील, आवाडी दादा असतील हा. किंवा राहुल आवाडे असतील, या सगळ्यांच्या सहकार्यानं मला तिथेही चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यामुळं शाळेमध्ये अगदी रोजच येऊन एक नवीन उपक्रम राबवावे एवढा वेळ मी देऊ शकलो नाही याची खंत मला आहे, नाही असं नाही आहे. हा. परंतु तरी सुद्धा आमचे सर्व संचालक, मग PM पाटील असले, PM पाटील तर आमच्या शाळेची पहिली मिटिंग, शाळा काढण्यासाठीची पहिली मिटिंग आमची PM पाटलांच्या घरात झालेली. बरोबर. त्यावेळेला ते पंचंगेचे चेअरमन वगैरे नव्हते. मी 8वीला होतो, ते तेव्हा 9वीला होते. बर. म्हणजे समकक्ष होते. हा. आणि त्यावेळेला मी आवळे सर, PM पाटील आणि नेमिनाथ कोल्हे आम्ही चौघांनी मिळून पहिली मिटिंग घेतली होती. हा. शाळा काढायची आहे, काय करता येईल, बर. बंद पडलेली शाळा, तुम्ही त्या शाळेचे विद्यार्थी आहे, हा. आम्ही आहे, तेव्हा शाळा झाली पाहिजे. ते म्हणले काय असेल ती मदत मी करतो, मीही करतो, आपण सहकार्य करूया हा. आणि आपण शाळा काढली पाहिजे. हे त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं हा. आजही ते खरं आहे, सत्यात उतरलेलं आहे. हा. त्यामुळे शाळेचं मैदान, शाळेसाठी 2 एकरची जागा मिळवली, हा. ती शासनाच्या गायरांमधली मिळाली. त्याच्यासाठी आवळे सरनी खूप मोठे परिश्रम घेतले, खूप मोठे परिश्रम घेतले. हा. अगदी जिल्हा अधिकाऱ्यापासून तो मंत्रालयापर्यंत हा. फेऱ्या मारल्या आणि ती जागा मिळवली. बरोबर. आणि त्याचं सपाटीकरण करणं म्हणा, इथे 35-70 झोपड्या होत्या. मी मुख्याध्यापक झाल्यानंतर किंवा मी संस्थेचा संस्थापक सेक्रेटरी, हम्म. त्या सेक्रेटरी असताना ह्या 70 झोपड्या शोभन पाटील, आम्ही आणि आमचे संचालक या सगळ्यांच्या मदतीने इथल्या 70 झोपड्या आम्ही काढल्या हम्म. आणि इथे ही जागा 2 एकर आम्ही रिकामी करून घेतली आणि त्या जागेचं आज सोनं झालेलं हो, पाहिलं. खरंच चालेल. तेव्हा खूप मोठं सहकार्य शोभन पाटील असेल, PM पाटील असेल, जयकुमार कोल्हे असेल, महावीर मनेरे असतील, सुधाकररावजी मनेरे असतील, हम्म. यांचं मिळालं. आणि शाळेच्या परमिशन बाबतीत म्हणाल हम्म. तर आवाडे दादांचं आणि मधुकर मनेरेंचे हम्म. जे श्रम आहेत ते कधीही विसरता येणार नाही. मला झोपेतून उठवून जरी कोणी विचारलं हम्म. तरी मी त्या लोकांचं नाव घेईन. इतकं सहकार्य मधुकर मनेरेंचं हा. आणि आवाडे दादांचं मिळालेलं आहे. अनेक गोष्टीचा मला उल्लेख केला पाहिजे. हम्म. ही शाळा उभी करत असताना, शाळा विनोदात असताना, हम्म. शाळेकडं इमारत चांगली नसताना हम्म. आमचे मित्र सुधाकररावजी झोले, हम्म. इंजिनियर स्वतः, हम्म. कॉन्ट्रॅक्टर, हम्म. त्यांचं सहकार्य आम्हाला खूप लाभलं. शाळेसाठी म्हणून शाळेचा प्लॅन करून देणं, हम्म. डिझाईन करून देणं, बरोबर. हे सगळं काम विनामूल्य. हम्म. एक पैसे नव्हतेच आमच्याकडे नव्हते. देण्यासाठी. बरोबर. त्यांच्याकडून आम्ही करून घेतलं. हा. मधुकररावजी मनेरे असतील, सुधाकररावजी मनेरे असतील, हम्म. अशी कितीतरी नावं सांगता येतील हो, हो. की ज्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. आणि सगळ्यात मोठं योगदान जर कुणाचं असेल तर माझ्या शिक्षकांचं आहे, हम्म. माझ्या सहकार्यांचं आहे. हा. त्यांच्यामुळेच शाळा मोठी होऊ शकली. हो. संस्थाचालक किती मोठे आहेत याच्यापेक्षा शिक्षक किती. किती परिश्रम घेणारे आहेत हो. त्याच्यावरती शाळेचं भवितव्य आणि विकास अवलंबून असतो. तो माझ्या सगळ्या शिक्षकांनी केला, याचा मला सार्थ अभिमान आहे. शिक्षकांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी सांगतोय त्याप्रमाणे ते राबले. एकमेकांच्या विचाराने आम्ही उपक्रम राबवले आणि त्याच्यातून आम्हाला खूप मोठं सहकार्य मिळालं. एक वेळ कबनूर एज्युकेशन सोसायटी, कबनूर हायस्कूल म्हणजे दबदबा होता. मुख्याध्यापक संघाच्या कुठल्याही स्पर्धेमध्ये कबनूर हायस्कूलला बक्षीस नाही असं कधी व्हायचं नाही. शाळेच्या गुणवत्ता, बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये कबनूर हायस्कूलचा विद्यार्थीने असं शक्यतोवर व्हायचं नाही. अशा प्रकारचे एक नवीन उच्चांक आम्ही निर्माण केले. आकाशवाणी सांगलीला आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्या. तिथं चिंतन नावाचं सदर असायचं. त्या चिंतनामध्ये जवळजवळ 10-15
चिंतनची व्याख्यानं माझी झाली, हो. माझ्या हातून 2 पुस्तकं लिहिली गेली अरे वा. आणि विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी जे जे लागतं हा. ते स्वतः करून विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं माध्यम होतं शिक्षक. हा. या शिक्षकांच्या माध्यमातून ते शक्य झालेलं आहे, याचं मला खूप मोठं समाधान आहे. आणि ते समाधान मला माझी नातवंड जी आहेत ती सगळी इंजिनियर झाली, हा. एक नातू डॉक्टर होतोय. त्यामुळे मलाही काय समाधान आहे. पैशानं समाधान होतं असं नाही आहे, हा. प्रॉपर्टीनं समाधान होतं नाही असं नाही आहे, असं मानणारा मी आहे. त्यामुळं की शैक्षणिक अशा प्रकारची प्रगती जी मुलांनी केलेली आहे त्याच्यामध्ये समाधानी आहे. आणि हे जे स्वतःच्या कुटुंबाबद्दल बोलतोय, हे सगळ्या या समाजाच्या कुटुंबाबद्दल बोलतोय. अनेक कुटुंबातली मुलं गेट टुगेदरला मुलं येतात, सांगतात की मी मेडिकल ऑफिसर आहे, मी इंजिनियर आहे, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी चीफ आहे. हे सगळे ज्या ज्या वेळा मुलं सांगतात, मी पोलीस खात्यामध्ये आहे, मी पोलीस इन्स्पेक्टर आहे, हे सगळं सांगतात, त्याला फार मोठं समाधान वाटतं. शिक्षकाचं जर काही कर्तृत्व असेल, शिक्षकाचं जर एक साध्य काय असेल जीवनाचं, तर आपले विद्यार्थी मोठे झालेले बघणं हेच शिक्षकाच्या जीवनाचं सार्थक असतं. ते मला पूर्ण मिळालेलं आहे. त्यामुळे मी अतिशय विद्यार्थ्यांच्या बाबतीत समाधानी. खरेच. तर हे होते गुरुवर्य सुभाष कडापा सर. म्हणजे ही चर्चा थांबू नये असं जरी मनात वाटत असेल तरी वेळेची मर्यादा लक्षात घेता आणि सरांनाही थोडासा खूप वेळ झालेला आहे, त्यामुळं आपण आता थांबतोय. पण सरांच्या एकंदरीत या आजच्या 1 तासाच्या चर्चेवरून हे लक्षात आलं की आज या वयात ही त्यांची जी शिक्षणाबाबतीत शाळेबाबतीत तळमळ आहे, ती तळमळ जरी आजच्या शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी, पालकांनी व्यवस्थित समजून घेतली आणि एक योग्य फोकस ठेवून आपलं करिअर घडवण्याचं ठरवलं, तर आयुष्याच्या शेवटी संध्याकाळी ज्यावेळी आपण थकलेलो असो किंवा रिटायरमेंट लाईफ जगत असो, त्यावेळी मागं वळून बघताना समाधानच असेल. आणि ते जर समाधान पाहिजे असेल तर आज आपल्याला चांगलं वागलं पाहिजे, आज आपल्याला ध्येयाचा पाठलाग केला पाहिजे, आज मेहनत करायला कमीपणा न ठेवता, आळस न करता, अगदी पुढचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून जोमाने काम केलं पाहिजे. हेच आज सरांच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना सांगू इच्छितो. आणि सरांनी त्यांच्या वेळात वेळ काढून, अतिशय आजही ते बिझी शेड्यूल मध्ये असतात, त्यांनी आपल्याला वेळ दिला, अतिशय अनमोल असं मार्गदर्शन केलं जे माझ्या शेवटपर्यंत माझ्या मनात राहील. आणि मी नक्की सरांनी जे जे सांगितलं त्या पद्धतीने वागण्याचा 100% प्रयत्न करेन. सरांनी वेळ दिल्याबद्दल पुन्हा एकदा गोड्स ऑफ एज्युकेशन तर्फे सरांचं मनापासून आभार मानतो. आणि जाता जाता फक्त एक विचारेन, आमच्या उपक्रमाबद्दल. आपण जो उपक्रम चालू केलेला आहे खूप सुंदर आणि चांगला आहे. आजकाल व्हॉट्सअपवरती किंवा मोबाईलवरती रील्स वगैरे जर बघितले तर बरेचसे रील्स हे काही करमणूक किंवा जे बघायला काही वेळेला संकोच वाटतो असे असतात. पण एक शैक्षणिक काहीतरी उत्क्रांती घडावी, शैक्षणिक मुलांचा, पालकांचा, समाजाचा विकास व्हावा, याच्यासाठी तुम्ही चालू केलेले उपक्रम अतिशय सुंदर आहे. आपण शाळांमध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये खरोखर ज्यांनी खूप मोठं चांगलं योगदान दिलेलं आहे अशा शिक्षकांच्या, नामवंत शिक्षकांच्या मुलाखती घेऊन, शिक्षकांच्या मुलाखती घेऊन ह्या समाजाला, लोकांना ऐकवल्या पाहिजेत, मुलांनी ऐकल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी मुलांनाही लक्षात येईल की आपण नम्रतेनं, विनयानं, विद्या विनयन शोभते म्हणतात, तसं विनय या विद्येतून शिकायचं आहे, शाळेत जाऊन विनय शिकायचा आहे, याची जाणीव या मुलांना होईल, पालकांना होईल. आणि आजकाल एक थोडीशी दुरावस्था जी शिक्षण क्षेत्रामध्ये वाटते ती दूर व्हायला मदत होईल. आपला खूप चांगला उपक्रम आहे. या उपक्रमाबद्दल तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद. थोडे थँक्यू सर, थँक्यू सो मच.